नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण जे काही ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाले होते, त्या ड्राफ्ट ॲप्लिकेशनचा आपण एनालिसिस केलेला आहे. हा फक्त माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. ह्या ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये आपण जे काही एका स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत किंवा कॅटेगरी वाईज त्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी टोटल टेनमेंट्स किती आहे आणि ॲप्लिकेशन किती आले आहेत आणि आपला जो काही आहे विनिंग चान्स किती आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल आणि माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ तो थोडासा मोठा होऊ शकतो, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या स्कीमला किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि तुमचा विनिंग चान्स काय आहे, तो तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. तर बघितलं तर आज जे काही फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे, तर त्यामध्ये इतका असा मोठा बदल तर होणार नाहीये. कारण जे काही एक्सेप्टेड ॲप्लिकेशन आपण बघितलं ड्राफ्ट लिस्टमध्ये, तर ते 2,12,000 929 आहेत आणि जे काही रिजेक्टेड लिस्ट अपडेटेड आहे 24 तारखेला जी अपडेट केली आहे, त्यामध्ये जर आपण सीरियल नंबर बघितले तर 2,953 इतका काउंट आहे. ओके. तर जर आपण बघितलं तर ते मल्टिपल स्कीम वाईज आहेत जे की रिजेक्टेड असतील. त्या जे काही ॲप्लिकंट आहेत त्यांनी जर करेक्शन केलं, तर ह्या 2,953 मधले काही ॲप्लिकेशन एक्सेप्टेड लिस्टमध्ये जातील, जे की ड्रॉसाठी पात्र होतील. म्हणजे फायनल लिस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा काही बदल होणार नाहीये. ते महत्त्वाचं फक्त रिजेक्टेड ॲप्लिकंटसाठी आहे, की त्यांचं नाव येते की नाही त्या लिस्टमध्ये. जर आपण बघितलं तर टोटल काउंट 2,15,882 एवढा जो काही आहे काउंट आहे. त्यातले रिजेक्टेड ॲप्लिकेशन आहेत. त्यामध्ये फायनल लिस्टमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. पण हे आपण जे काही लिस्ट आहे त्यामधून जो काही काउंट घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण जर बघितलं तर टोटल आपण पी-डी-एफ जी आहे भाड्याने अपलोड केलेली, ती कन्व्हर्ट केलेली आहे एक्सेलमध्ये आणि त्यामध्ये आपण कंपॅरिझन केलेलं आहे. तर भाड्याने जर पी-डी-एफ ऐवजी एक्सेल किंवा ॲडिशनल काही फिल्टर ॲड केलं वेबसाईटवर, तर लोकांना इझिली त्या ठिकाणी त्यांचं नाव सर्च करायला पी-डी-एफमध्ये थोडासा इश्यू येतो किंवा जर त्या ठिकाणीच त्यांनी स्कीम वाईज फिल्टर केलं, की एखाद्या स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहे, कॅटेगरी वाईज किती आले, एखादा डॅशबोर्ड जर बनवला तर ॲप्लिकंटसाठी ते फायदेशीर ठरेल. असो, तर जर आपण बघितलं तर ॲप्लिकेशन लिस्ट आपण जी काय आहे अपलोड केलेली ड्राफ्ट वाली ती आपण कन्व्हर्ट केलेली आहे. प्रत्येक जे काही आहे स्कीम वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज ज्या डिटेल्स आहेत त्या आपण कन्व्हर्ट केलेल्या आहेत. तर आता जर आपण बघितलं तर एखाद्या इंडिव्हिज्युअल स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि त्यातल्या टॉप 5 स्कीम कोणत्या आहेत किंवा टॉप 10 स्कीम कोणत्या आहेत किंवा टॉप 15 पर्यंत आपण बघतो की कोणत्या स्कीम आहेत. तर जर बघितलं सध्या टॉपला जी स्कीम आहे ती ए-एन-पी नोवा बालेवाडीच्या 2 BHK आहे. ती टॉपला आहे. त्याच्यानंतर यशविन अर्बो सेंट्रो फेज 2 आहे. ज्याच्यात जर आपण ॲप्लिकेशन काउंट ह्या सेक्शनमध्ये जर बघितलं, तर सगळ्यात जास्त 19,993 जवळपास ॲप्लिकेशन ए-एन-पी नोवासाठी आलेले आहेत. यशविन अर्बोसाठी 14,144 आहेत. ॲप्रॉक्स याच्यात थोडाफार बदल असू शकतो कारण हे कन्व्हर्ट आपण केलेलं आहे. जास्त डिफरन्स नसणार आहे. थोडासा मायनर चेंज असू शकतो. बट जर आपण बघितलं तर 916 टॉप टॉवरसाठी सुद्धा 11,492 फॉर्म आलेले आहेत. सॉरी, 922 साठी 8,854 आलेले आहेत. तर तुम्ही जर लिस्ट बघितली तर जवळपास 4,000च्या वरती जे काही फॉर्म आलेले आहेत, तर टॉप 15 स्कीम जर आपण बघितल्या तर ह्या स्कीमसाठी जवळपास इतके सारे फॉर्म आलेले आहेत. ओके, 1,20,000 म्हणजे जवळपास 50% जे काही फॉर्म जर आपण बघितले ॲप्लिकेशन, तर ह्या स्कीमसाठीच आलेले आहेत टॉप 15 स्कीमसाठी. कारण 2,15,000च्या आसपास जवळपास टोटल जर आपण बघितलं तर 2,15,000च्या आसपास टोटल ॲप्लिकेशन आहेत सगळ्या स्कीमसाठी, रिजेक्टेड, एक्सेप्टेड बघितलं तर. आणि ह्या टॉपच्या ज्या काही स्कीम आहे त्यांच्यासाठीच जर आपण बघितलं तर 50% ॲप्लिकेशन त्यांच्यासाठीच आलेले आहेत. त्यातलं जर आपण बघितलं खराडीचा जो आहे जेनेलाइट, त्याला सुद्धा बऱ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत. आपण ह्या जर स्कीममध्ये बघितलं टॉपवाल्या, तर मोस्ट ऑफ ज्या स्कीम आहेत त्या 2 BHKच्या आहेत. म्हणजे लोकं सध्या जे काही आहे 2 BHKला जास्त प्रिफरन्स देत आहे आणि त्यातल्या त्यात जर प्राईम लोकेशन असेल तर तिथल्या 1 BHKसाठी सुद्धा लोकं प्रिफरन्स देत आहे. म्हणजे आपण सध्याची जर गरज बघितली तर लोकांचा जो काही ट्रेंड आहे तो 2 BHKकडे जास्त वळतोय. 1 BHK जर बघितलं तर फक्त वाकडमधले आणि खराडीमधलाच 1 BHK जर बघितलं तर टॉप लिस्टमध्ये आहे. ओके. आणि ह्याच्या जर आपण म्हाडाने सदनिका अवेलेबल केलेल्या जर आपण बघितल्या, तर टोटल टेनमेंट्स जे काही आहेत ते 100 आहेत ए-एन-पी नोवाला, यशविनला 28 आहे. या सेक्शनमध्ये तुम्ही ते बघू शकता. आपण सध्या टॉप जे काही 15 आहे त्याचाच डेटा आपण या ठिकाणी बघतोय. आणि जर आपण बघितले तर एका जे काही फ्लॅट किंवा टेनमेंट आहे त्याच्यासाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहे ॲव्हरेज, हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन नाहीये. तर त्यामध्ये थोडासा बदल असेल कारण जास्त करून जे काही फॉर्म आलेले आहेत ए-एन-पी नोवाला ते जनरल पब्लिकच्या जागांसाठी आलेले आहेत. आता हे आपण टोटल चं कंपॅरिझन केलेलं आहे. तर त्या ए-एन-पी नोवाचं आपण डिटेलसुद्धा जे काही आहे बघणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की कॅटेगरी वाईज किती आलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर
200 जवळपास ॲप्लिकेशन आलेले आहेत. हे आपण ॲव्हरेज काढलेलं आहे टोटल कॅटेगरीमध्ये. आपण कॅटेगरी वाईज नाही बघत आहे ह्या ठिकाणी या सेक्शनमध्ये. तर जवळपास 200 फॉर्म आलेले आहेत आणि 200 जर बघितलं तर विनिंगचे चान्सेस आहे आपले तर 0.5 म्हणजे 1% सुद्धा चान्स नाहीये एन-पी नोवाचा. जर तुम्ही लकी असाल तर तुमचा चान्स तिथे लागू शकतो. सेम कंडिशन आहे. या ठिकाणी फॉर्म जर बघितले तर 505 आलेत कारण जागा खूप कमी आहेत 28च आहेत. त्याचा विनिंग चान्सेस 0.1% आतच आहे. जे काही आपण जर बघितलं टॉपच्या स्कीम आहेत, त्यांचं टोटल ॲप्लिकेशन आणि ज्या काही टोटल जागा अवेलेबल आहेत, फ्लॅट अवेलेबल आहे, त्यांचं जर आपण विनिंग चान्सेस बघितले तर जवळपास 1% किंवा 1%च्या आतच त्या ज्या काही स्कीम आहेत. आता ह्यातलं जर आपण बघितलं काही स्कीम आपण चेक केलं की अजून ह्या टॉप स्कीम सोडून काही स्कीम आहेत ज्या आपण बघितलं लाईफ रिपब्लिकला कमी प्रमाणात फॉर्म आलेले आहेत त्यांच्या जागा जर बघितल्या तर किंवा हे लाईफ रिपब्लिकचं PMRDच्या एरियामधला जो काय आहे मारुंजीचा जांभेच्या एरियातला त्या ठिकाणी जर बघितलं तर कमी प्रमाणात ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि शेवाळवाडीचा जो काही आहे शेवाळवाडीचा जॉय व्हिलेजचे जे काही स्कीम आहेत त्याच्यातले काही लास्ट इयर पण होते त्या ठिकाणी सुद्धा जरा ॲव्हरेज फॉर्म आलेले आहेत म्हणजे विनिंग पर्सेंटेज थोडंसं जास्त आहे त्या ठिकाणी आणि सगळ्यात कमी ज्या काही स्कीम आहेत त्या जर आपण बघितल्या तर त्यांच्या काही काही ठिकाणी तर म्हणजे जेवढे फ्लॅट आहेत आता याच ठिकाणी बघितलं तर एवढे जे काही फ्लॅट आहेत तेवढ्याच जे काही ॲप्लिकेशन आलेले आहेत. बट ह्या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की जर आपण ह्या स्कीम कोड जर बघितल्या तर ह्या ठिकाणी रिझर्वेशन कॅटेगरीसाठीच ते फॉर्म किंवा ते फ्लॅट अवेलेबल आहेत. MP, MLA मोस्टली MP, MLA किंवा आर्टिस्ट ह्या जे काही युनिक थोडंसं रिझर्वेशन आहे ज्या त्याच ॲप्लिकेशन म्हणजे त्याच फ्लॅटसाठीच्या त्या जागा पेंडिंग आहेत. ज्या लास्ट इयरपासून पेंडिंग असतील आणि नेक्स्ट इयरला सुद्धा या लॉटरीमध्ये काढलेल्या आहेत. म्हणजे जर आपण बघितलं ज्या ठिकाणी कमी ॲप्लिकेशन आलेले आहेत तर मोस्टली त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे की ते रिझर्वेशनसाठी ॲप्लिकेशन येत नाही आहेत. तर हा एक इश्यू आहे जर आपण ह्या स्कीम बघितल्या तर मोस्टली फॉर एक्झाम्पल आपण एखादी स्कीम बघूया. लाईव्ह स्कीममध्ये केलो आणि 866 नंबर जर बघितला स्कीम कोड तर या ठिकाणी जर रिझर्वेशन बघितलं तर आर्टिस्ट, जर्नलिस्ट, MP, MLA ह्या 3 कॅटेगरीसाठीच रिझर्वेशन आहे. 3च जागा आहे. तरी हे जे काय आहे इतक्या कमी ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं तर 849 849 7च जे काही ज्ञाती डिफेन्सची आहे त्या ठिकाणी जर बघितलं आर्टिस्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट, डिफेन्स, फ्रीडम फायटर, जर्नलिस्ट, म्हाडा एम्प्लॉई, MP, MLA म्हणजे जर या ठिकाणी आपण बघितलं तर 7च जागा आहे आणि ह्यातल्या जर प्रत्येक कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन आलं असेल तर सगळ्यांचा जो काय 100% चान्स आहे की या ठिकाणी त्यांचं जे काय म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन सक्सेसफुल होणार आहे. ड्रॉसाठी ते ऑलरेडी विनरच आपण कन्सिडर करू शकतो. फक्त जर प्रत्येक कॅटेगरीसाठी रिझर्वेशनचं आले असेल तर. पण हे जे काही आहे ह्याकडे म्हाडाने थोडंसं लक्ष द्यायला हवं की जर एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन येत नसेल तर ते एकतर जनरल पब्लिकसाठी अवेलेबल केलं तर त्यांनाही थोडंसं त्यांचं जे काय आहे कॉम्पिटिशन इतकं मोठं आहे तर त्यांनाही थोडीशी अजून संधी या ठिकाणी भेटू शकते. चला तर मग आता महत्त्वाचं म्हणजे जे काही टॉप स्कीम आहे NP नोवा त्याचं आपण डिटेल एनालिसिस केलेलं आहे की त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती ॲप्लिकेशन आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. जर आपण बघितलं तर कॅटेगरी वाईज कंपॅरिझन जर केलं तर आणि टोटल टेनमेंट्स किती आहे त्याचंही आपण कंपॅरिझन केलेलं आहे. तर जनरल पब्लिकसाठी सगळ्यात जास्त फॉर्म आलेले आहेत 15,467 आणि त्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी ज्याच्या काही जागा आहेत फ्लॅट आहेत ते 50 आहेत आणि त्याचं जर आपण कंपॅरिझन केलं ॲव्हरेज काढलं तर 309 जवळपास फॉर्म जे काय आहे प्रत्येक एका फ्लॅटसाठी आलेले आहेत आणि त्याचं विनिंग चान्सेस आपण जर बघितलं तर 0.32% आहे म्हणजे 1% सुद्धा चान्स नाही आहे. तर जो कोणी असेल तो लकी असेल की इतक्या चांगल्या लोकेशनसाठी आणि इतके सारे फॉर्म आलेत म्हणजे ते लोकेशन नक्कीच प्राईम असेल. तर 0.32% चान्स आहे जनरल पब्लिकसाठी. SCसाठी बघितलं तर SCसाठी सुद्धा कॉम्पिटिशन आहे. 1494 फॉर्म जे काय आहे आलेले आहेत 11 जे काय आहेत टोटल टेनमेंट्स SCसाठी आहे. पर फ्लॅटसाठी 136 आणि विनिंग चान्सेस 0.74 म्हणजे जवळपास 1%च्या आतच जो काही आहे तो आलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर NTसाठी 0.22 म्हणजे 2च जे काही फ्लॅट आहेत 900 आलेले आहेत. या ठिकाणी जर बऱ्यापैकी आपण बघितलं तर 1%च्या आतले मोस्टली आहेत चान्सेस विनिंग चान्स. सगळ्यात जास्त चान्सेस जर आपण बघितले तर ह्या कॅटेगरीसाठी आहे MP, MLA, MLC म्हणजे तिथं आता जर आपण बघितलं तर 2 फ्लॅट अवेलेबल आहेत आणि ॲप्लिकेशन जर आलेलं आहेत फक्त एक ॲप्लिकेशन आलेलं आहे म्हणजे 200% चान्स जो काय आहे तो ह्या कॅटेगरीसाठी आहे आणि त्यानंतर सेकंडला आहे की म्हाडाचे एम्प्लॉई 5 ॲप्लिकेशन आलेले आहेत 2 जागा आहेत त्या ठिकाणी
म्हाडाच्या एम्प्लॉईसाठी त्यांचे 40% आहे. त्यानंतर जर बघितलं डिफेन्स फॅमिली, त्यांचं 2 फ्लॅट आहेत. 10 फॉर्म आलेले आहेत. 20% चान्स आहेत. जर्नलिस्टसाठी सुद्धा थोडंसं चान्स आपण आहे, की जे ॲटलीस्ट 10%च्या पुढे तरी त्यांचे विनिंग चान्सेस आहेत. 3 जे काय आहेत टोटल टेनमेंट्स आहे जर्नलिस्टसाठी आणि फॉर्म 24 आलेले आहेत. फ्रीडम फायटर्ससाठी 3 आहेत आणि 27 ॲप्लिकेशन आलेले आहेत, जे की 11% जो काही विनिंग चान्स आहे. तर तुम्ही जर बघितलं तर मोस्टली जनरल पब्लिक, एस-सी, एन-टी म्हणजे जवळपास ह्या स्कीमसाठी तरी सगळ्याच कॅटेगरीसाठी कॉम्पिटिशन आहे. म्हणजे विनिंग चान्सेस खूपच कमी आहेत. 2-3 ज्या काही जवळपास 4-5 आपण जर रिझर्वेशन कॅटेगरी सोडल्या, तर इतर सगळ्यांसाठीच कॉम्पिटिशन आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर तुमच्या स्कीमसाठी डिटेल्स बघायचे असतील, तर ही एक्सेल तुम्हाला अवेलेबल केली जाईल. कमेंटमध्ये मेन्शन करा की तुमच्या स्कीमसाठी, तर ती तुम्हाला अवेलेबल केली जाईल. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर